जितके दिवस लागतील तितके, पण संयम ढळून द्यायचा नाही. अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. दिसत नसलं, आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका. अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसेल. इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते, विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला रोखलं जातं. गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं. आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची अडवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का, हाही आमचा आता प्रश्न आहे. राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची, सरकारलाच सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब, तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो, याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला गेलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला गेलोत का? मग आम्हालाच हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता, याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आहे. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधी मेलो तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले, त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडुंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.